नमस्कार मंडळी, अर्णव रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं खूप स्वागत. आणि आपल्याला आज बनवायचे सगळ्यांची आवडती आणि महाराष्ट्रीयन स्पेशल डिश म्हणजे मासवडी. बघा, मासवडी करण्याची एकदम सोपी पद्धत आणि अचूक म्हणजे करून आपण मासवडी बनवूयात. तर चला, काय लागते मासवडीला बघूयात आपण. चला तर, माझ्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला आज मासवडी बनवायची. तर बघा, मी जास्तीचं प्रमाण घेतले थोडंसं. म्हणजे ते 350 ग्रॅम तीळ घेतलेत, 350 ग्रॅमच खोबरं घेतलंय, 350 ग्रॅमच शेंगदाणे घेतलेत आणि कांदे मोठे मोठे 5 कांदे चिरून घेतलेत. कारण मासवडीला नेहमी कांदा जास्त वापरला तर मस्त अशी एक नंबर मासवडी होती. त्यामुळं कांदे आणि बाकीचं साहित्य आपण लागण तसं घेऊच. त्यासाठी आपल्याला फक्त मसाल्यासाठी आपल्याला फक्त हे मासवडीचं सारण बनवायचे. त्यासाठी आपल्याला काय लागते बघा, लाल मिरची पावडर जसं तुमच्या आवडीनुसार टाका, तिखट किती प्रमाणात लागतं तुम्हाला त्यानुसार, आणि हिंग लागतोय आपल्याला थोडा, हळद लागते, मीठ लागतंय आणि कोथिंबीर लागणार आहे. कोथिंबीर आपण नंतर सारण करून झाल्यावर टाकूच. तर चला, प्रथम आपण हे सगळं कोरडं कोरडं साहित्य खमंग असं भाजून घ्यायचंय. बघा, अगदी तुम्ही 4 दिवस सारण ठेवलं तरी खराब होत नाही ते, कारण कांद्यामुळे लवकर खराब होतं. तर कांदा फ्रीजमध्ये ठेवायचं, पण तसं 4-5 दिवस मोस्टली चालतं हे. तर चला, आपण सगळं खमंग असं भाजून घेऊयात आता. तर इथे बघा, आपण तीळ भाजून घेऊयात आता. मी थोडेसे भाजून ठेवलेले आहेत तीळ तसे, कारण मी नेहमी सांगते की तीळ एकदम तुम्ही भाजून ठेवत जा. बघा, बिलकुल खराब नाही, काही नाही. हे बघा, एकदम सुट्टे तीळ आहेत आणि छान असे दिसतात. तर आपण अजून खमंग भाजून घेऊ तर अगदी वास येईपर्यंत. तिथे आपले तीळ चांगले भाजलेले आहेत बघा, डान्स करायला लागले थोडे थोडे आणि छान खमंग असा वास येतोय. आपण आता तीळ काढून घेऊयात आणि आपल्याला हे सगळं वाटण एकदम थंड होऊन द्यायचं. बघा, आता आपण खोबरं भाजून घेऊ. खोबरं पण एकदम आपल्याला असं लालसर भाजून घ्यायचंय. बघा, जेवढं आपण म्हणजे भाजताना काळजी घेऊ तेवढी आपली मासवडी अगदी बेस्ट बनेल. आपलं खोबरं पण बघा मस्त लालसर असं भाजले. आता आपण खोबरं पण काढून घेऊयात. जेवढं तुम्ही खमंग भाजाल ना तेवढी मासवडीला जास्त टेस्ट येते. बघा, आणि आता शेंगदाणे भाजून घेऊ आपण. मी 10 मेंबरसाठी प्रमाण घेतलेले आहे. तर शेंगदाणे हे आपल्याला एकदम, आणि शेंगदाणे मंद गॅसवर भाजून घ्यायचे. मंद गॅसवर जेव्हा आपण शेंगदाणे भाजतो एकदम असे खरपूस होतात आणि त्याचा तेलकटपणा पण वाढतो जरा. आपले शेंगदाणे पण मस्त भाजलेत बघा, एकदम मंद गॅसवर मी भाजून घेतले शेंगदाणे. आणि आता आपण शेंगदाणे काढून घेऊ आणि पांढरे करायचे नाही आपल्याला शेंगदाणे, तर त्याला सगळं बारीक करायचे. आणि आता लास्टमध्ये आपल्याला कढईत टाकायचा आहे कांदा. तेल थोडंच टाकायचं आहे आपल्याला आणि कांदा टाकायचा. कांदा पण मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. थोडासा गॅस 2 मिनिटं फास्ट करून एकदम मंद आचेवर, म्हणजे चांगला कांदा परतला जातो. कांद्याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल तरी वाढवू शकता, कारण जेवढा कांदा जास्त घालू, कांदा आणि कोथिंबीर, तेवढी आपली मासवडी खूप छान होते. आता मला इथे मला उद्या गावी जायचे, त्यामुळे मला थोडीच बनवायची आहे, कारण राहिली तर कोणी खायला नाही. आपला कांदा परतेपर्यंत आपण हे सगळं भाजून घेतलेलं वाटून घेणार आहोत. बघा, थंड पण झालंय चांगलं. हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचे आणि एकदम बारीक वाटायचे. तिथं आपल्याला खोबरं एकदम बारीक करून घ्यायचे.
अशा पद्धतीने आपण खोबरं बारीक करून घेतलंय बघा. इथे आपण शेंगदाणे पण बारीक करून घेतले. मी इथे शेंगदाणे सोलून घेतलेले नाही बघा, तसेच घेतले. हे बघा आपण इथे शेंगदाणे एकदम बारीक करून घेतले. आता आपण तीळ बारीक करून घेणार आहे. तीळ पण आपण असे बारीक करून घेतले बघा. तोपर्यंत आपला कांदा पण भाजत आलेला आहे. आणि आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचंय. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. असं कांदा न घालता जर तुम्ही सारण ठेवलं फ्रीजमध्ये तर किती 8-15 दिवस राहू शकतं. आणि कांदा जर घातला तर जास्तीत जास्त 1-2 दिवस राहतं. त्यामुळे तुम्हाला अगदी पटकन मासवडी जर बनवायची असेल तर असं सारण तुम्ही तयार फ्रीजमध्ये करून ठेवू शकता. आपला कांदा पण भाजलाय बघा. कांदा पण आपण त्यात टाकून घेऊ. बघा कांदा पण आपण सगळा मिक्स करून घेतलाय यामध्ये. आणि इथं आपण आता तिखटासाठी लाल मिरची पावडर वापरतोय बघा. आपण इथे बघा 1.5 चमचा मी मिरची पावडर टाकणार आहे. कारण तुमच्या आवडीनुसार तिखट टाका. जास्त आवडत असेल तर जास्त टाका. थोडीशी हळद टाकू. आणि थोडा हिंग टाकू. चवीनुसार मीठ. तुम्हाला किती तुम्ही समजा जास्त मीठ खाता की कमी तुमच्या आवडीनुसार टाका. इथं सगळं जे काही टाकले मी तुमच्या आवडीनुसार टाका ते. कारण कोणाला तिखट लागतं खायला, कोणाला कमी तिखट लागतं किंवा मीठ कमी खातं कुणी. त्यामुळं आणि आपल्याला याच्यावर आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची बघा. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. कारण मीठ असं कोरडं सारण आहे त्यामुळे मीठ चांगलं थोडंसं हरवलं मिक्स नाही होत चांगलं. तर आपण चांगलं मिक्स करून घेऊ याला. इथं आपण पूर्णपणे हाताने मिक्स करून घेऊ. आणि बघा शेंगदाणे तेल चांगले भाजले होते, खोबरं वगैरे, तर त्याला असं तेलकटपणा आलाय. लाडू पण बनवल्यासारखं बघा किती तेलकटपणा आलाय त्याला. खमंग असा वास येतोय. आणि मासवडी शक्यतो सगळ्यांनाच आवडती. नक्की करून बघा. आमच्या इथं आषाढी एकादशीला एकादश झाले का दुसऱ्या दिवशी 12च्या दिवशी सगळे मासवड्या करायचे. तुम्ही आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पण करू शकता. त्याच्यावर आपण आता भरपूर अशी कोथिंबीर टाकू. तरी तर आपण बघा मासवडी बनवायला आपल्याला बेसन करायचे. तर त्या बेसनाला आपण तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घाला. कमी जास्त तिखट काय. बघा आपण इथं मी मसाला वाटलेले आहे, जे आपण तीळ वगैरे वाटून घेतले त्याचंच भांड आहे. ही आवडीनुसार हिरव्या मिरच्या टाकल्यात. आणि 2 कुड्या लसणाच्या टाकल्या बघा. बेसनाला लसूण आणि हिंग थोडा जास्त असेल तर खूप छान होतं बेसन मासवडीचं. आणि मी तो पूर्ण सोललेला नाही कारण गावाकडचं लसूण आहे. जिरं, हळद आणि हिंग सगळं वाटून घ्यायचं आपल्याला. आता बेसन करून घेऊयात. मी तर बघा 3 चमचे तेल टाकले आणि मस्त असं बारीक वाटून घेतले. आता आपल्याला किती प्रमाणात बेसन करायचे बघा. एक 10 मेंबरसाठी करायचे. त्यामुळं आपण इथं बेसन म्हणजे बेसनासाठी पाणी ठेवले. तर त्यामध्ये आपण बघा आता चवीनुसार हिंग टाकू. म्हणजे तुमच्या आवडीनुसार टाका. आणि थोडी कोथिंबीर टाकू. आणि चवीनुसार मीठ टाकू.
तर इथे बघा आपण बेसन घेऊ, किती लागतं त्यानुसार घेऊ. आणि बरेच लोक मैदा टाकतात, तर मैदा अजिबात टाकायचा नाही. मैदा थंड झाला ना तर ते अशा सगळ्या आपल्या वड्या उकलतात. आणि असं बेसन पाण्यात मिक्स करून जर टाकलं तर जे गिठळ्या गिठळ्या येते जास्त होण्याची भीती नसते बघा. त्यासाठी आपण बेसन पीठ असं पाण्यात खलून मग हाटणार आहे. जसं पाणी लागतं आपल्याला तसं घेऊ आपण, जास्त पातळ नाही करायचं. असं पीठ आपण बेसन पीठ असं काढून घेतो वर, फक्त असं गाठी वगैरे सगळं मोडतात. असं बेसन पण शिजताना गिठळा गिठळा काही होत नाही, त्यामुळं आपल्याला असं फेटून घ्यायचं चांगलं पीठ. आपलं पाणी उकळलेलं आहे इथं, आपण ते पाण्यात पूर्ण बेसन टाकून घेऊ. अशा प्रकारे आपण बेसन हाटून घेतलंय बघा. आता एकदम मंद आचेवर एक 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजून द्यायचं, म्हणजे थोडंसं घट्ट होईल. बेसन बघा आपल्याला 15-20 मिनिटं शिजून द्यायचंय, पण मधून मधून असं थोडंसं हाटून घ्यायचंय त्याला. मस्त असं शिजलं जातं आणि मग वड्या पण खूप छान होतात. थोडंसं एक इथे बघा आपलं मस्त बेसन शिजलंय. आणि आता आपण मासवडी करायला घेऊयात. घट्ट असं बेसन झालंय आपलं, तर त्याला आपण घेऊ मासवडी करून. आता आपण इथे बघा पाण्यात थोडंसं तेल टाकूयात, म्हणजे आपली जे बेसन असतं ते खाली कपड्याला किंवा प्लॅस्टिकला चिकटत नाही. इथे आपण प्लॅस्टिकला बघा थोडंसं तेल पाणी लावून घेतलंय. आणि तुम्ही कपड्यावर पण करू शकता, कारण कपड्यावर पण छान करता येतं, पण मी ते प्लॅस्टिक वापरले. त्याला आपण गोल गोल थापून घेऊ. असं मस्त पटापट. बेसन जरा थोडंसं पातळ असलं तरी चालतं. खूपच घट्ट केलं ते थंड झाल्यावर परत वड्या करता येत नाही त्याच्या. थोडंसं ठेवतानाच थोडं पातळ ठेवायचं बेसन. मग याची पण आपण अशी वडी करून घेऊ. आता आपण याला थापून घेऊ मस्त अशी. बघा अशा पद्धतीने आपल्या मासवड्या छान तयार झाल्यात. आता आपण ह्या कट करून घेऊयात. तुमच्या म्हणजे याच्यानुसार शेपनुसार तुम्ही कट करा. अशा आपण सगळ्या वड्या कट करून घेऊ. बघा आपल्या मासवड्या झाल्यात, आपण कट केल्यात. आणि कलर कॉम्बिनेशन पण बघा, आतून वरून पिवळा कलर आला एकदम, आणि आतून असा लाल लाल. तर कलर कॉम्बिनेशन पण छान झाले, चवीला पण छान झाले. तर आता आपल्याला रस्सा बनवू मस्तपैकी आणि मस्त ताव मारू आपण मासवड्यावर. तरी ते बघा आपल्या आता मासवडीचं सारण झालं. आणि आपण मासवडी पण तयार केली. तर आता आपल्याला करायची मासवडीसाठी आमटी. मस्त अशी आमटी करू आपण गावाकडच्या पद्धतीची. त्यासाठी जास्त काही तामझाम नाही आणि अगदी झटपट म्हणजे होणारी रेसिपी आहे. तर आपण इथे घेतले 2 कांदे चिरून घेतलेत बघा मी. 1 इंच आलं घेतलंय. खोबरं तुम्हाला किती आमटी करायची त्यानुसार ठरवा, कारण माझ्याकडे 10 मेंबर जेवायला आहे, त्यामुळे मी थोडंसं जास्तीच घेतलंय खोबरं. लसणाच्या अगदी 2 आपल्या 2 कांड्या असतात लसणाच्या, त्या सोलून घेतल्यात मी. आपल्याला कढीपत्ता पण
खूप सारा घेतलाय बघा. मी वाटून टाकायची मस्त अशी आमटी होती. कढीपत्ता वाटून टाकल्यावर थोडेसे तीळ घेतलेत आणि चण्याची डाळ घेतली आणि कोथिंबीर घेतली. तर हे आता आपण कांदा, खोबरं, डाळ, तीळ सगळं भाजून घेऊन सगळं वाटण तयार करू. आपण आता हे अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरं सगळं वाटून घ्यायचे. आपण बघा डाळ, तीळ सगळं भाजून घेतलंय, खोबरं वगैरे. आता कांदा भाजून घेऊ, चांगला काळा करायचा आपल्याला. इथे बघा कोथिंबीर त्याची पेस्ट आपण करून घेतली. आता जे तीळ भाजून घेतले, डाळ भाजून घेतली आणि कांदा भाजून घेतला ते आपण वाटून घेऊयात बारीक. याची एकदम पेस्ट करून घ्यायची आपल्याला. मस्त आपली अशी झणझणीत आमटी होईल बघा. आणि नॉनव्हेज न खाणाऱ्यांना तर स्पेशल डिश आहे मासवडी, सगळ्यांच्या आवडीची असती. आपण हे आता वाटून घेऊयात. इथं आपण आता आमटी टाकू बघा. तुमच्या आवडीनुसार तेल घ्या, किती लागतं, जास्त कमी खाता काय तसं. तेल चांगलं तापून द्यायचं आपल्याला. इथे बघा आपण प्रथम मोहरी टाकू. मोहरी चांगली तडतडते बघा. नंतर आणि आपण जे लसूण, खोबरं, कोथिंबीरीचं वाटण घेतलंय ते टाकू. इथे आपला मसाला चांगला परतलाय बघा. त्याच्यात आपण आपल्याला किती आमटी करायची त्यानुसार मी आता इथे 3 चमचे कांदा लसूण मसाला टाकलाय, कारण मला 10 मेंबरसाठी आमटी करायची. आणि आपला घरगुती मसाला आहे, त्यामुळं 1.5 चमचा तिखट चांगला मसाला, त्यामुळे 1.5 चमचा मसाला टाकणार आहे. हळद टाकायची, धना पावडर टाकू थोडीशी. आता टाकू आपण थोडासा हिंग. काळा मसाला परतलाय आपला चांगला, ते आपण काळा वाटण केले ते टाकूयात. आणि याला तेल सुटेपर्यंत परतून देऊयात. चवीनुसार मीठ टाकू. आपला मसाला चांगला परतलेला आहे बघा. आता आपण गरम पाणी घेतलंय, कारण गरम पाण्याने ना मसाला पण चांगला शिजतो, टेस्ट पण छान येते. आणि आपण कमी तेल टाकलं तरी तर्री पाहिजे असेल तर आपल्याला तरी पण मिळून जाते. तरी ते बघा मस्त असा आपला मासवडीचा रस्सा तयार झालाय. आपण त्याच्यावर आता थोडी कोथिंबीर टाकू. मस्त अशी सोपी रेसिपी आहे, एकदम साधी सोपी. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की आपली ही मासवडीची रेसिपी, कारण महाराष्ट्रीयन स्पेशल थाळी आहे आणि गावाकडच्या पद्धतीने बनवली, अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवली एकदम मी. तर नक्की करून बघा आपली ही रेसिपी. तर इथे बघा आपली मस्त अशी मासवडी थाळी तयार झाली, अगदी नॉनव्हेजला मागं टाकणारी आणि महाराष्ट्रीयन स्पेशल थाळी असते बघा मासवडी थाळी. तर आता आषाढी एकादशी पण आलेली आहे आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला काहीतरी चांगलं हवं असतं, तर त्या दिवशी नक्की करून बघा तुम्ही मासवडी. आणि कशी झाली आपली मासवडीची थाळी मला कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.